रोज तेच ते सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी कंटाळा येऊन जातो नेहमी तेच खाऊन. म्हणून आज ठरवलं काहीतरी वेगळं तयार करायचं आणि म्हणून इथे मी सूप तयार करायला घेतले आहे. चिकन सूप तयार करणार आहे. पहिले तर तेलामध्ये छान लसण अद्रक कापून घेतलं, बारीक बारीक चिकन कापून त्याच्यामध्ये छान फ्राय केलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गाजर, शिमला मिरची, पत्तागोबी आणि मिरची याला टाकून छान असं भाजून घेतलं. त्यानंतर पाणी टाकलं, त्याला उकळी येऊ दिली. त्याच्यामध्ये चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, मग त्याच्यामध्ये टमॅटो केचप, व्हिनेगर, मग सोया सॉस हे सर्व त्याच्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर जे आहे छान बॉईल येऊ दिलं आणि त्यामध्ये थोडं थिकनेस वाढावं म्हणून कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केली 2 चमच टाकून, ते त्याच्यामध्ये टाकलं. मिरीपूड, मीठ टाकलं आणि त्यामध्ये थोडंसं सूप रेषेदार दिसावं म्हणून हे अंडा जे आहे 2-3 चमच अंड्याचे टाकले. त्यामुळे ना हे छान असे रेषेदार आणि मस्त दिसतं. खायला एकदम अप्रतिम आणि सुंदर छान झालं होतं. लास्टमध्ये त्याच्यामध्ये पातीचा कांदा टाकला. मुलांचं वाढतं वय आहे आणि म्हणूनच आर्याला जे आहे सँडविच तयार करत होते. तिला फक्त सूप खाऊन होणार नव्हतं, म्हणून तिच्यासाठी सँडविच पण तयार केलं. आम्ही सर्वांनी सँडविच खाल्ले. उरलेलं चिकन जे होतं त्याच्यातही मसाले टाकून त्याला तयार करून दिलं आणि अशा प्रकारे आमची छान अशी हाय इन प्रोटीन, विटॅमिन आणि लो इन कार्ब्स अशी छान प्लेट तयार झाली. आम्ही तर आमचं जेवण छान एन्जॉय करतो. तुम्ही असं एन्जॉय करत चला. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.